यशोवाणीच्या आपल्या 2024च्या दिवाळी अंकासाठी मी तीर्था घाणेकर माझा एक लेख इथे सादर करते. एका प्रवासी पक्षाचा प्रवास आणि त्याचे व्यक्तिचित्रण यासंबंधीचा हा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे काळू. दिवसभर तळपणारा सूर्य आता दमून भागून अस्ताचली झुकलेला, त्यामुळे वातावरणातील दाहही थोडासा कमी झालेला. घासून पुसून लख्ख करत बर्डबाथ पाण्याने काठोकाठ भरून जरा बाजूला होते न होते तेवढ्यात तीरासारखा सरसरत अवचित कुठूनसा काळू उगवलाच. बर्डबाथच्या काठावर बसत क्षणभर त्याने ते स्वच्छ नितळ पाणी डोळे भरवून पाहिले. डोळ्यामध्ये जणू साठवले. मग मान थोडीशी तिरकी करत आपलेच प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये न्याहाळले. खुशीने त्याचे काळेशार डोळे असे लकाकले. मग हळूच पाण्याच्या खोलीचा, तापमानाचा अंदाज घेत असल्यासारखा जपून जपून तो पाण्यामध्ये शिरला आणि मग सुरू झाला एक सोहळा. काळू हे खरं तर आम्ही त्याचं ठेवलेलं नाव, त्याच्या काळसर राखाडी रंगामुळे. टेक्निकली तसा तो ग्रे कॅटबर्ड. आमच्या इथे नॉर्थ कॅरोलिनामध्ये दरवर्षी एप्रिलमध्ये येणारा एक प्रवासी पक्षी. प्रत्येक नावाचं कसं ना एक व्यक्तिमत्व असतं. त्या न्यायाने काळूला ग्रे कॅटबर्ड याच्यापेक्षा काळू हेच नाव शोभायचं. कडाक्याची थंडी सरता सरता सर्व सृष्टी कशी काट टाकत मोहरलेली सजलेली असायची. मरगळ झटकत रसरसून बहरलेली हिरवीगार झाडं, फुललेली विविधरंगी फुलं. वसंत ऋतूच्या अशा प्रफुल्लित वातावरणात काळूचं आगमन व्हायचं. अमेरिकेच्या दक्षिण राज्यामधून अगदी पार मेक्सिकोमधूनही मैलोन मैल प्रवास करत आणि तोही मुख्यतः रात्रीच्या अंधारात काळू इथे अवतरायचा. कसं काय त्याला दिशा, ठिकाणं, वाटा कळत असतील ना? नवलच वाटायचं. पण पक्ष्यांना उपजतशी जाण असते असं म्हणतात खरं. मग पुन्हा थंडीचा कडाका जाणवेपर्यंत पुढचे 5-6 महिने काळूचे वास्तव्य इथेच. नवीन ठिकाण, नव्याने केलेली सुरुवात, मांडलेला नवा संसार आणि आयुष्याची घडी बसवता बसवता वेळ आली की अचानक हे सर्व मागे सोडून फिरून केलेला परतीचा प्रवास. काळूचा हा जीवनपट, त्याचा हा प्रवास आमच्यासमोर नित्यनेमाने दरवर्षी उलगडत जायचा. पण त्यातले कुतूहल आणि गंमतही काही कमी व्हायची नाही. कॅलेंडरमध्ये मार्चचं पान उलटलं की आतुरतेने आम्ही काळूची वाट बघायचो. त्याच्या आगमनाचे वेधच लागायचे. हे निघाला असेल का काळू? आता कुठपर्यंत आला असेल? कधी पोचेल इथे? तो दृष्टीस पडला ना की कोण आनंद व्हायचा. त्या तारखेला मग कॅलेंडरवरती काळू आला असे खूणही व्हायचे पुढच्या वर्षीच्या संदर्भासाठी. काळू म्हणजे सळसळते चैतन्य. त्याच्या डोळ्यामध्ये ना जान होती आणि अवखळपणाही. काहीशा अनाकर्षक अशा त्याच्या रूपाच्या पार्श्वभूमीवर त्याचे काळेभोर पाणीदार डोळे विलक्षण भावदर्शी भासायचे. मधुर आवाज ही त्याला मिळालेली आणखीन एक देणगी. तो आवाज, ते मंजूळ कूजनच त्याच्या आगमनाची वर्दी आणि अस्तित्वाची ग्वाही द्यायचे. त्याच्या अखंड किलबिलाटाने, उत्साही लगबगीने परिसरामध्ये कशी चहलपहल असायची. आसमंताचा अनभिषिक्त सम्राटच जणू अशा थाटात काळूचा सर्वत्र संचार असायचा. तो खूप उद्योगी, मेहनती होता. आल्या आल्या आधी स्वारी घरटं बांधायच्या मोहिमेत गुंतायची आणि त्यासाठी मग त्याची अथक शोधाशोध, जमवाजमव चालू व्हायची. हळूहळू मग घरटं आकार घेऊ लागायचं. अंगणामध्ये पक्ष्यांसाठी आयते असे डाकलेले दाणे तो कधीही टिपायचा नाही. गवतामध्ये शोध घे, हवेमध्ये सूर मारत कीटक पकड, असं स्वतःच्या खाण्यासाठी तो धडपडायचा. साथीला अव्याहत त्याची गुणगुण किलबिल चालूच. निसर्गाचे गानच जणू गायचा.
काळूला शुचिर्भूततेचे तर अगदी वेडच होते. दिवसभरामध्ये 8-10 वेळा तरी त्याच्या बर्ड बाथवरती फेऱ्या व्हायच्या. कधीही स्वच्छ फ्रेश पाणी भरले की पुढच्या क्षणी काळू हजर. तपूनच बसलेलं असायचं. काळूचं स्नान म्हणजे एक सोहळाच होता. पाण्यामध्ये शिरला की आधी तो आचमन केल्यासारखा 3दा पाणी प्यायचा. आकाशाकडे मान उंचावत काहीतरी गुळण्या केल्यासारखं करायचा. मग एका बाजूला झुकत पाण्यामध्ये पंख पसरवत स्वच्छ कर, दुसरीकडे कलंडत तो पंख साफ कर, मध्येच हवेत पंख फडफडवत त्यातले पाणी झटक. असं काहीतरी 2-3 राऊंड झाले की मग एकदम पाण्यात बसकण मारत सुरू व्हायचे प्रसन्न मनमुराद डुंबणे. एक अलौकिक आनंद त्याच्या चित्तवृत्तीत दिसायचा. आजूबाजूचं जग बाथमधून कधी एकदा हा बाहेर येतोय याची वाट बघत थांबलेल्या इतर पक्ष्यांच्या अस्वस्थ, कधीकधी तर आक्रमकही हालचाली अशा कशाचीही त्याला पर्वा नसायची. भान हरपून तो वेगळ्याच जगात मशगूल असायचा. नक्कल करायची तर कला काळूला चांगलीच अवगत होती. इतर पक्ष्यांचे आवाज काढत तो त्यांना चिडवायचा, छेडायचा. शीळ घातली ना की त्याला हुबेहूब प्रतिसाद द्यायचा. अल्लड नटखट पोरासारखा वाटणारा काळू प्रत्यक्षात मात्र बाप माणूस होता. एव्हाना घरट्यात डोळ्यात तेल घालून जीवापाड जपलेल्या अंड्यांना पाय, चोच, पंख फुटलेले असायचे. प्रेमळ, अत्यंत कर्तव्यदक्ष काळूचा पिल्लांवर भारी जीव, काळजीही खूप घ्यायचा. ती पिल्लंही त्याच्यासारखे चंचल, द्वाड. अजून पंखामध्ये पुरेसे बळ आलेले नाही तरी घरट्या पलीकडचे जग पाहायचे कोण कुतूहल आणि घाई फार. ती सतत घरट्याबाहेर डोकवायची, धडपडायची, अडखळायची. त्यांचा कलकलाट सुरू झाला की काळू धावत यायचा, त्यांना शांत करायचा. संवाद साधत काहीतरी शिकवू पाहायचा. आव असलेले त्यांच्या चोचीमध्ये सतत काही ना काही आणून प्रेमाने भरवायचा. वाटायचं स्वच्छंदी विमुक्त वृत्तीच्या काळूला या बंधनाचा कंटाळा कसा येत नाही. कलकल कलकल करत भंडावून सोडणाऱ्या पिल्लांमुळे हा हैराण कसा होत नाही. हे किती झालं तरी शेवटी तोही. पण काळूच्या संयमाचा अंत कधीतरी व्हायचाच. अशा वेळी ओरडणाऱ्या पिल्लांकडे चक्क दुर्लक्ष करत तो आपल्याच विश्वात रमायचा की पिल्लांना स्वावलंबी बनवण्यासाठी तो मुद्दाम कठोर व्हायचा, नकळे. दिवस असे भराभर सरायचे. पिल्लं मोठी व्हायची. पंखामधील बळ आजमावण्यासाठी भराऱ्या घ्यायची. काळूचे अनुकरण करायचे. वातावरणामधली गरमी कमी होऊन गारवा जाणवू लागला की काळूच्या जाण्याचा दिवस जवळ येतोय याची जाणीव व्हायची. एक अनामिक हुरहुर वाटायची. प्रवास संपत आला की वाटते ना तशी. पण प्रवास संपताना त्यामध्ये घराकडे परतायचीही ओढ असते. काळूचं काय, म्हणजे त्याच्या काय भावना असतील, कशी असेल त्याची मनस्थिती. मुळात त्याचं नेमकं घर तरी कुठलं, हे का ते जिथे परतून आता तो जाणार आहे. सुखद वाटणारा गारवा मग गारठ्यात बदलायचा. हिरवाईने सजलेली झाडं हळूहळू लाल, केशरी, पिवळ्या रंगछटांनी न्हावून निघायची. पानगळीच्या आधी तेजाने झळाळल्यासारखी व्हायची. वाऱ्यावर लहरत लहरत गळून पडणाऱ्या एक एक पानागणिक काळूच्या हालचाली कशा मंद मंद भासायच्या. वृक्ष निर्जीव थंडीने आसमंताला संपूर्ण विळखा घालायच्या आधीच अचानक एक दिवस आपले बस्तान गुंडाळून काळू परतीच्या प्रवासासाठी नाहीसा व्हायचा. सगळं चैतन्य, उत्साह, रसरशीत जिवंतपणा सोबत घेऊनच. मागे उरायची उदास नीरव शांतता, निष्पर्ण उजाड निसर्ग. असायची मात्र एक आस, परत पुढच्या वर्षी काळू येईल आणि त्याच्याबरोबर नक्की फिरून येतील ते हर्षोल्हासाचे, सृजनाचे मनोहारी दिवस.